नमस्कार, मी कविता आणि कविता फॅशन हे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता हा उरलेला ब्लाऊज पीस आहे, जो ब्लाऊज शिवला होता त्यातला हा उरलेला ब्लाऊज पीस. तर यापासून आपण झटपट अशी बॅग बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, बघ अगोदर आपल्याला हे जे दोन्ही बाजू आहे, लांब जी दोन्ही बाजू दिसतात त्यांना असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे, या बाजूनी सुद्धा आणि त्या बाजूनी सुद्धा. आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही यावरती व्यवस्थित प्रेस मारून घ्यायची आहे. आता मी त्याच्यावरती प्रेस मारून घेते. आता इथे बघा मी प्रेस मारून घेतली. जर आवश्यकता असेल तर मारायची, नाहीतर नाही मारली तरी चालेल. आता याचं सेंटर काढून घ्यायचं इथे बरोबर. आणि सेंटर काढून झाल्यानंतर अशा प्लेट्स घ्यायच्या इथे आणि या ठिकाणी एक गाठ मारायची. बघा आता इथे गाठ मारून झाल्यानंतर ही जी उलटी बाजू आहे आपली, त्या उलट्या बाजूने आपल्याला असं करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा अशी जी खालची बाजू आहे आपली, इथे या बाजूवरती त्याला एक शिलाई मारायची. इथे इथे मी शिलाई मारून दाखवते आता. बघा शिलाई मारून घेतली मी आणि बाजू आता सरळ करून घ्यायची अशी. आता काय करायचं, इथून आपल्याला सरळ बाजूने इथपर्यंत आपला जो हात जाईल, असा हात जाईल आपला, तिथपर्यंत आपल्याला काय करायचं, एक उभी शिलाई घ्यायची सरळ बाजूनेच. हे आपण जी फोल्ड करून घेतलं होतं त्यावरती कम से कम 5 ते 6 इंच तुम्ही शिलाई मारायची. तुमच्या फॅब्रिकनुसार, जर तुमचा कपडा मोठा असेल तर तुम्हाला शिलाई मारायची आवश्यकता नाही. इथे छोटा कपडा होता त्यामुळे एक 6 इंचवरती मी इथे शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही बाजूने सरळ बाजूने 6 इंच, या बाजूने सुद्धा 6 इंच आणि या बाजूने सुद्धा 6 इंच. आणि बघू शकता इथे छोट्याशा पडलेल्या ब्लाऊजच्या तुकड्यापासून आपण इथं बॅग बनवून घेतलेली आहे. आता मी याचा वापर हे सॉक्स ठेवण्यासाठी करणार आहे तिथे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही वस्तू ठेवू शकता. तर छोटासा तुकडा होता म्हणून. तर जर मोठे तुमचा ब्लाऊजचा पीस असेल, आपल्या ज्या साड्यामध्ये पीस असतो बघा, तर जर असेल तर यामध्ये भरपूर सारे कपडे बसतात. तर यातसुद्धा भरपूर सारे कपडे बसतात. तर झटपट अशी आपली बॅग तयार आहे. बाय बाय.